कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी हा पर्यटन जिल्हा आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्यटक येत असतात। त्यांना ताजे, स्वच्छ, निर्भेळ, सकस, दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम जिल्हाभरात राबवावी अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006, नियम आणि नियमन 2011 जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक रत्नागिरी येथे संपन्न झाली। पर्यटकांच्या, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉटेल्स, उपहारगृह, मिठाई स्थापना, खाद्यपदार्थ विक्री केंद्र यांची तपासणी मोहीम सुरू करावी। बस स्थानक परिसर, विविध ठिकाणी रस्त्यालगत अन्नपदार्थ बनवून तेथेच विक्री करणाऱ्या केंद्रांचीही तपासणी करावी। दंडात्मक कारवाई वाढवावी। परिसरातील स्वच्छतेबाबत, अन्न नोंदणी, परवान्याबाबत प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन देखील करावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या। घेतलेल्या 309 नमुन्यांपैकी 5 अप्रमाणित अन्न परवाने नोंदणीसाठी एकूण 5458 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 4567 निकाली अर्ज काढण्यात आले। त्यामधून 1,05,15,900 रुपये शुल्क जमा झाले। अन्न परवान्यामागे 90 ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या असून 6 जणांवर निलंबनाची कारवाई करण्याची माहिती देखील दिली आहे।